नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 शिकत आहोत. आज आपण होम टॅबमधील स्टाईल्स या ग्रुपबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. स्टाईल म्हणजे काय, तर एक थोडंसं उदाहरण घेऊन आपण या ठिकाणी पाहू. इथे मी तुकाराम या शब्दाला सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून आपण या तुकारामचा फॉन्ट चेंज करू. त्यानंतर साईज थोडीशी बदलू, बोल्ड करू, अंडरलाईन, एक कलर त्या ठिकाणी आपण चेंज करू अक्षराचा. झालं. मग आता या आपण तुकाराम मध्ये जे काही बदल केलेत, आपण त्याचा फॉन्ट बदलला, साईज बदलली, बोल्ड, अंडरलाईन, फॉन्ट कलर, हे सगळे इफेक्ट आपण या तुकाराम शब्दाला दिले. आता या तुकाराम शब्दाला आपण जे जे फॉर्मॅटिंग केलेलं आहे तेच फॉर्मॅटिंग सोपाने या शब्दाला द्यायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की फॉर्मॅट पेंटर कमांडच्या मदतीनं आपण हे करू शकतो. पण फॉर्मॅट पेंटर ही कमांड न वापरता किंवा प्रत्येक वेळेस ती कमांड न वापरता आपल्याला हे जे काही आपण फॉर्मॅटिंग केलेलं आहे ही फॉर्मॅटिंग म्हणजे एक प्रकारची स्टाईल झाली, एक प्रकारची ती डिझाईन झाली. मग यालाच स्टाईल असं म्हणतात. म्हणजे तुकारामला ज्या स्टाईलनं आपण सजवलेलं आहे त्याच स्टाईलनं आपल्या सोपानला सजवायचं आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काय केलेलं आहे, काही डिफॉल्ट स्टाईल या ठिकाणी तयार करून ठेवलेल्या आहेत. कोणकोणत्या स्टाईल आहेत ते आपण पाहूया. या ठिकाणी पहा, नॉर्मल स्टाईल आहे, ही दुसरी नो स्पेसिंगची स्टाईल आहे, तिसरी हेडिंग 1 ची स्टाईल आहे, हेडिंग 2, टायटल, सब टायटल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टाईलचे सेट या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहेत. हे स्टाईलचे सेट म्हणजे काय आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्मॅटिंगचा संच आहे, त्यालाच स्टाईल असे म्हणतात. तर या स्टाईल आपण इथं जी काही माहिती आपण बनवलेली आहे त्या माहितीला आपण अप्लाय करू शकतो. आता इथं जे आपल्या समोर डॉक्युमेंट दिसत आहे त्याला आपण स्टाईल अप्लाय केलेले आहेत. इथं वर हेडिंग आहे कॉम्प्युटर वर्सेस ह्युमन, हे या माहितीचं मुख्य टायटल आहे. या मुख्य टायटलमध्ये काही पॅरेग्राफ दिलेले आहेत. प्रत्येक पॅरेग्राफला एक टायटल दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या डॉक्युमेंटचं हे सब टायटल म्हणायला काही हरकत नाही. मग या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 असे 5 सब टायटल आहेत. मग 5 सब टायटल आहेत तर 5ही सब टायटल सारख्याच साईजमध्ये दिसावेत, त्यांचा फॉन्ट एकच असावा, कलर पण एकच असावा, त्याला जे काही फॉर्मॅटिंग दिल्या त्या सगळ्या सारख्याच असाव्यात. असं जर करायचं असेल तर आपण या स्टाईलमधून ते करू शकतो. पॅरेग्राफचं फॉर्मॅटिंग सुद्धा तसंच या ठिकाणी केलेलं आहे. या पॅरेग्राफचं जसं फॉर्मॅटिंग असेल तसंच फॉर्मॅटिंग ह्या खाली असलेल्या सर्व 5ही पॅरेग्राफचं केलेलं आहे. यालाच स्टाईल अप्लाय करणे असं म्हणतात. मग आता आपण अशाच प्रकारचे डॉक्युमेंट पण ते साध्या पद्धतीने बनवलेलं आहे त्या डॉक्युमेंटला आपण स्टाईल अप्लाय करून याप्रमाणे बनवूया. आता स्टाईल कशा अप्लाय केल्या जातात, तर या ठिकाणी आपण कॉम्प्युटर वर्सेस ह्युमन या माहितीला सिलेक्ट करू. या माहितीला सिलेक्ट केल्यानंतर स्टाईल ग्रुपच्या बाणावर क्लिक करा. स्टाईल ग्रुपच्या बाणावर क्लिक केल्यानंतर वर्डमध्ये असलेल्या स्टाईल दिसू लागतात. यापैकी आपल्याला इंटेन्स कोट ही स्टाईल आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इंटेन्स कोट या स्टाईलवर माऊस पॉइंटर घेतल्याबरोबर आपल्या कॉम्प्युटर वर्सेस ह्युमन या नावामध्ये बदल झालेला दिसतो. आता ही स्टाईल आपल्याला अप्लाय करायची आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर क्लिक करू. आता पॅरेग्राफचे जे हेडिंग आहेत या हेडिंगसाठी सुद्धा आपल्याला स्टाईल अप्लाय करायची आहे. तर सुरुवातीला कॉम्प्युटर या शब्दाला सिलेक्ट करा, स्टाईल ग्रुपच्या बाणावर क्लिक करा. स्टाईल ग्रुपच्या बाणावर क्लिक केल्यानंतर आता हे पॅरेग्राफचं हेडिंग आहे, त्यामुळे हे हेडिंग थोडंसं मोठ्या साईजमध्ये वेगळ्या रंगात असायला पाहिजे. म्हणून तशा प्रकारची स्टाईल कोणती आहे ते आपण चेक करू. इथं मी नॉर्मलवर घेतो
तर ॲज इट इज सध्या जशी माहिती आहे तशी दिसते आहे. नो स्पेसवर घेतल्यानंतर तिथला स्पेस कमी झालेला दिसतो. हेडिंग 1 वर घेतल्यानंतर हे नाव थोडंसं मोठं वेगळ्या रंगामध्ये वेगळ्या फॉन्टमध्ये दिसतं आहे. हेडिंग 2 वर घेतल्यास आणखीन थोडीशी साईज त्याची लहान झालेली दिसते. म्हणजे आपलं या ठिकाणी हेडिंग 1 ही स्टाईल या माहितीसाठी योग्य आहे म्हणून आपण त्याच्यावर क्लिक करू. कॉम्प्युटर या शब्दाला आपण जी स्टाईल सिलेक्ट केलेली आहे तीच स्टाईल आपलं प्रत्येक हेडिंगला द्यावी लागेल. या ठिकाणी कीबोर्ड या शब्दाला आपण सिलेक्ट केलं. हेडिंग 1 या स्टाईलवर क्लिक करू. माऊस या शब्दाला आपण सिलेक्ट करा. हेडिंग 1 वर क्लिक करा. याचप्रमाणे ह्युमन आणि रोबोटिक यांच्या सुद्धा स्टाईल आपल्याला हेडिंग 1 याच सिलेक्ट कराव्या लागतील. अशा पद्धतीनं या माहितीमधल्या प्रत्येक पॉइंटला आपण सारखंच फॉर्मॅटिंग केलेलं आहे. आता इथं जो पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफला सुद्धा आपलं फॉर्मॅटिंग करायचं आहे. या पॅरेग्राफला सुद्धा आपल्याला स्टाईल अप्लाय करायची आहेत. आता आपण इथं असलेल्या स्टाईल कशा वापरायच्या ते पाहिलं, परंतु आता नवीन जर स्टाईल बनवायची असेल तर ती स्टाईल कशी बनवली जाते हे आपण पाहणार आहोत. मग नवीन स्टाईल बनवण्यासाठी आपल्याला अगोदर माहिती सिलेक्ट करावी लागेल. आता माहिती सिलेक्ट करून या पॅरेग्राफला आपल्याला कोणता फॉन्ट पाहिजे, त्याला कोणकोणते बोल्ड, इटालिक, अंडरलाईन कोणकोणत्या फॉर्मॅटिंग द्यायच्यात त्या अगोदर आपल्याला द्याव्या लागतील. तर मी या ठिकाणी या पॅरेग्राफचा फॉन्ट बदलतो. या पॅरेग्राफचा फॉन्ट आपण एरियल करू. फॉन्टची साईज आहे तेवढीच राहू द्या. त्याला थोडंसं बोल्ड करू. फॉन्टचा कलर चेंज करू. मांडणी जस्टिफाय. पॅरेग्राफच्या बाणावर क्लिक करून दोन पॅरेग्राफच्या मधलं बिफोरचं अंतर आपण 8 पॉइंट करू. आफ्टरचं अंतर बाय डिफॉल्ट 8 आहेच. ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर पॅरेग्राफमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. आता हा जो काही बदल आहे हा बदल आपल्याला या पॅरेग्राफला आपण जे काही फॉर्मॅटिंग दिलेलं आहे हे फॉर्मॅटिंग एक स्टाईल म्हणून आपल्याला सेव्ह करायचं आहे. एक स्टाईल आपल्याला बनवायची आहे. मग ती कशी बनवायची? त्या पॅरेग्राफला सिलेक्ट करा. स्टाईलच्या बाणावर क्लिक करा. स्टाईलच्या बाणावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रिएट अ स्टाईल नावाची कमांड दिसते. या कमांडवर क्लिक करा. कमांडवर क्लिक केल्यानंतर एक बॉक्स येतो. इथे वरच्या बाजूला आपल्याला त्या स्टाईलला नाव टाईप करता येतं. आता या स्टाईलला मी ABC असं नाव देतो. म्हणजे आपण बनवलेली आहे म्हणून आपण त्याला ABC असं नाव देऊ. या स्टाईलचा खाली प्रिव्ह्यू सुद्धा दिसतोय. ओकेवर क्लिक करा. ABC नावाची स्टाईल तयार झालेली दिसते. या ठिकाणी आहे बघा, ही ABC नावाची स्टाईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण नवीन स्टाईल बनवून या स्टाईल ग्रुपमध्ये ऍड करू शकतो. आता नवीन बनवलेली स्टाईल आपण खालच्या पॅरेग्राफला अप्लाय करून बघू. मी दुसरा पॅरेग्राफ सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर ABC या स्टाईलवर क्लिक करू. बघा तो पहिल्या पॅरेग्राफ सारखाच दिसतोय. परत तिसरा पॅरेग्राफ ABC या स्टाईलवर क्लिक करा. चौथा पॅरेग्राफ ABC स्टाईलवर क्लिक करा. पाचवा पॅरेग्राफ ABC स्टाईलवर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नवीन स्टाईल बनवू शकतो. आपण पूर्वी जसं बनवलं होतं त्याच पद्धतीनं दिसत आहे. आता इथं जे काही स्टाईल आपण बनवलेले आहेत किंवा तिथं अगोदरच्या जे काही स्टाईल आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला काही नाव वगैरे बदलायचं असेल, आता आपण स्टाईलचं नाव ABC असं दिलं होतं. त्या ABC स्टाईलचं नाव आपल्याला बदलायचं आहे, दुसरं नाव ठेवायचं आहे, तर माऊस पॉइंटर त्या स्टाईलवर घ्या. राईट माऊस बटन क्लिक करा. रिनेम या कमांडवर क्लिक करा. रिनेम कमांडवर क्लिक केल्यानंतर सध्याचं त्याचं नाव आपल्याला दिसतंय. आपलं हे नाव बदलायचं आहे तर आपण दुसरं नाव या ठिकाणी टाईप करू शकतो. मी त्याला तुकाराम स्टाईल असं नाव देतो. ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर स्टाईलचं नाव आपल्याला बदललेलं दिसतं. तुकाराम स्टाईल असं झालेलं आहे.
म्हणजे अशा पद्धतीनं आपण जे काही स्टाईल बनवलेले आहेत त्यांच्या नावामध्ये सुद्धा बदल करू शकतो. आता इथं जी आपण स्टाईल बनवलेली आहे ही स्टाईल जर डिलीट करायची असेल तर, काढून टाकायची असेल तर येथे काढता. तुम्हाला जी स्टाईल काढून टाकायची असेल त्या स्टाईलवर माऊस पॉइंटर घ्या, माऊसचं राईट माऊस बटन प्रेस करा. प्रेस केल्यानंतर या ठिकाणी रिमूव्ह फ्रॉम स्टाईल गॅलरी नावाची कमांड आहे, त्या कमांडवर क्लिक करा. कमांडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणची तुकाराम नावाची स्टाईल डिलीट झालेली दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण स्टाईल म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती पाहिली. त्यानंतर इथं असलेल्या ज्या काही डिफॉल्ट स्टाईल आहेत त्यांचा उपयोग सिलेक्ट केलेल्या माहितीवर आपण करून पाहिला. नवीन स्टाईल कशा बनवल्या जातात हे सुद्धा आपण पाहिलं. बनवलेल्या स्टाईलचे नाव कशा पद्धतीने बदलली जातात व त्या स्टाईल डिलीट कशा केल्या जातात याची सविस्तर माहिती आपण या भागामध्ये पाहिली. जर तुम्हाला आमची ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.